आपल्या शाळेचा या वर्षीचा विशेष उपक्रम आहे वाचन चळवळ। मी वाचक महाराष्ट्र सरकारची जी महावाचन चळवळ आहे, या महावाचन चळवळीतून प्रेरणा घेत आपण पुढचं पाऊल टाकलं आहे। वया एवढी पुस्तकं, वया एवढी झाडं। आपलं जेवढं वय आहे तेवढी पुस्तकं आपल्याला वाचायची आहे, त्या पुस्तकावर आपल्याला मनोगत लिहायचं आहे आणि ती पुस्तकं आपल्याला आपल्या कृतीत उतरवायची आहे, तेवढीच झाडं। आणि सांगताना आनंद होतोय भाऊसाहेब, आपण याचा सारखा पाठपुरावा करतोय, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी वया एवढी पुस्तकं केव्हाचीच वाचलेली आहे। काही विद्यार्थ्यांचा आकडा आता वयाच्या दुप्पट एवढा झालेला आहे, तर ही एक फार मोठी क्रांती आहे। त्याबद्दल तुमचं जोरदार टाळ्या वाजवून खूप खूप अभिनंदन। विद्यार्थी मित्रांनो, आपले आई वडील आपल्याला काही पैसे देतात खर्च करण्यासाठी आणि मग विद्यार्थी नको त्या गोष्टी नको ते खातात। इथे आनंददायी शनिवारच्या माध्यमातून तुम्हाला आरोग्य संवर्धनासाठी कोणते पदार्थ खावे आणि कोणते पदार्थ टाळावे या संदर्भाने मार्गदर्शन केलेलं आहे। आणि आता विद्यार्थी नको ते भंगार पदार्थ जंक फूड खाणं बंद केलेलं आहे। त्यानंतर सर्व सण आणि उत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरे करायला सुरुवात केलेली आहे आणि त्या माध्यमातून वाचलेला जो पैसा आहे तर तो आता गल्ल्यामध्ये टाकायला लागलेत विद्यार्थी। आणि विद्यार्थ्यांकडे आता हजारो रुपये जमा झालेले आहेत। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे साचलेल्या पैशांमधून पुस्तकं खरेदी केले, स्वतः दुकानावर जाऊन। दुकानावर जर उपलब्ध नसेल तर ऑनलाईन पुस्तकं मागवलेले आहे आणि या डिसेंबर महिन्यात तुम्हाला इथे पुस्तकं आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। काही पुस्तकं आपण 12 जानेवारीला सिंदखेड राजे या ठिकाणी जाऊन खरेदी करणार आहोत आणि यासाठीची जी रक्कम आहे भाऊसाहेब, पुस्तकं खरेदी करण्यासाठीची साचलेली जी रक्कम आहे तर जवळपास 1,10,000 पर्यंतचा तो आकडा गेलेला आहे। याचं प्रातिनिधिक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी आता कुमारी अनुष्का डोके इकडे चल, हा गल्ला आहे। तिने मागच्या 6-7 महिन्यांपासून या गल्ल्यामध्ये पैसे टाकले। अक्षरशः पालकांनी दिलेले पैसे नको त्या गोष्टीवर तिने खर्च केलेले नाही। आता यात किती आहे हे भाऊसाहेबांना विनंती आहे, मॅडम तुम्ही सुद्धा थोडीशी मदत करा। अनुष्का मोज बघ चल किती आहे। तर तिने आकडा सांगितलेला आहे, तो आकडा आहे तब्बल 3,000 रुपयाचा। आणि या अगोदर सुद्धा तिने पैसे साचवले। तिने त्या पैशामधून श्यामची आई पुस्तक खरेदी केलेलं आहे। ते पुस्तक तिला खरेदी करण्यासाठी दलाल सरांनी मोलाची माहिती, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन। दुसरा विद्यार्थी आहे बघा, अनन्या रुक्मिणी विठ्ठल वाघमारे, हिने सुद्धा समोर यायचं आहे। हिने तब्बल 4,000 रुपये साचवलेले आहे। शुभांगी शारदा अशोक पठाडे, हिने सुद्धा समोर यायचं आहे, 2,700 रुपये साचवले। शुभांगी मीना देवानंद उबाळे 4,600 रुपये, हिने सुद्धा समोर यायचं आहे। प्राची अलका रामेश्वर डोईफोडे 3,000 रुपये, हिने सुद्धा समोर यायचं आहे। संचिता मनीषा गजानन शिवनकर, हिने 2,000 रुपये साचवलेले आहे। सरातुल पठाण याने 2,500 रुपये साचवलेले समोर आहे। ओंकार दंदालेने 1,300 रुपये ओंकार समोर आहे। पार्थ तिरकेने 1,700 रुपये, करण डोईफोडे 1,250 रुपये, त्याने सुद्धा समोर यायचं आहे। कीर्ती भारवे 750 रुपये, तिने सुद्धा समोर यायचं आहे। कीर्ती तृप्ती यांनी सुद्धा समोर यायचं आहे। शिवानी प्राप्ती नागरे आली का, तिने जवळपास 2350 रुपये साचवलेले आहे। अपेक्षा आली का, अपेक्षाचा आकडा जवळपास 5,000 पर्यंत आहे। या सर्व विद्यार्थ्यांनी समोर यायचं आहे। या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत साचवलेल्या पैशातून भरपूर पुस्तकं खरेदी केले, ते वाचले आणि पुन्हा सुद्धा पुस्तकं खरेदी करणार आहे। काही विद्यार्थी आता साचलेल्या पैशातून वर्तमानपत्र खरेदी करत आहे आणि वर्तमानपत्रांचं वाचन करत आहे। आता सकाळी वर्ग 9वीतली एक विद्यार्थिनी भाऊसाहेब वर्तमानपत्राचं वाचन करत होती, ती समोर आहे, कुठे ती एक आर्टिकलचं वाचन करत होती, चल समोर आहे तू। बघा या पुस्तकांमध्ये काय असतं, आपल्या जीवनामध्ये क्रांती करण्याची क्षमता जर कुणामध्ये असेल तर ती आहे शिक्षकांमध्ये आणि पुस्तकांमध्ये। आम्ही तर तुमच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहोत, परंतु आपल्या सर्वांच्या सोबत पुस्तकं आहे। समोर आहे, चल समोर आहे, वर्तमानपत्र वाचक चल समोर आहे।
भाऊसाहेब वर्तमानपत्र, मॅडम ते वर्तमानपत्र घ्या. हे जे वर्तमानपत्र हिच्या हातामध्ये, तर हे देशोन्नती वर्तमानपत्र आहे. वर्तमानपत्र भरपूर आहे. अनेक बहुतांश विद्यार्थ्यांना, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना दिवाळी विशेषांक वाचण्यासाठी दिलेत. काही पाक्षिक वाचू राहिले, साप्ताहिक वाचू राहिले, चरित्र ग्रंथ आहे, आत्मचरित्र ग्रंथ आहे. आपले 155 विद्यार्थी गांधीजींचं आत्मचरित्र वाचत आहे, त्यांचे चरित्र ग्रंथ वाचत आहे, शिवचरित्र. जवळपास 30 ते 35 विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान खरेदी केलेलं आहे. स्वामी विवेकानंदांचं साहित्य वाचत आहे, अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचत आहे, साने गुरुजींचं साहित्य वाचत आहे. ही आपल्या सर्वांसाठी आनंददायी गोष्ट आहे. सोमवारपासून तुम्हाला प्रत्येकाला रॅन्डमली विचारलं जाईल की तुम्ही काल कोणतं पुस्तक वाचलं, त्यातून तुम्ही बोध कोणता घेतला. तर तुम्हाला विनंती आहे की आज हाफ डे आहे, उद्या फुल डे सुट्टी आहे. तर या फावल्या वेळेमध्ये आपण आपला जो अभ्यास आहे, शालेय अभ्यास, त्या अभ्यासासोबत अवांतर पुस्तकांचं वाचन करायचं आहे आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा समतोल आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध व्हायचं आहे. बघा, 6 रुपयाचं हे वर्तमानपत्र, तिने त्या वर्तमानपत्रामधून एक आर्टिकल शोधून काढलं आणि सर्वात अगोदर ते आर्टिकल तिने वाचलं आणि ते नेमकं वाचनाच्या संदर्भाने आहे. नेमकं काय आहे ते तुम्ही तिच्या तोंडून ऐकणार आहात. आणि तुम्ही सुद्धा वर्तमानपत्र असो, साप्ताहिक असो, पाक्षिक असो, मासिक असो, विशेषांक असो, याचं वाचन करावं. 1 मिनिट फक्त या वर्तमानपत्रातील या अंकासाठी, खास करून आर्टिकलसाठी. दूरचित्रवाणी, टीव्ही व भ्रमणध्वनीची
नोबेल पुरस्कार विजेती आपली भगिनी मलाला युसुफजई म्हणतात, अ बुक अँड अ ट्री कॅन चेंज द वर्ल्ड. एक पुस्तक, एक शिक्षक आणि एक वृक्ष जग बदलू शकतो. म्हणून चला त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करूया. म्हणून वाचूया पुस्तके, घडूया मस्तके. वाचूया पुस्तके, घडूया मस्तके. या निमित्ताने आपल्या सर्वांना शाब्दिक पाठीवर शाबासकीची थाप टाकण्यासाठी मी भाऊसाहेबांना विनंती करतो की आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकावी. प्रेरक कुणीतरी पाहिजे, तर आपल्या शाळेतील शिक्षक श्री JN मेहत्रे सर हे मनामधून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि त्याचा परिपाक म्हणून जे विद्यार्थी आहे या ठिकाणी त्यांनी पुस्तकं विकत घेण्यास जमवलेले आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि त्यांना प्रेरणा देणारे श्री JN मेहत्रे सर यांचंही खूप खूप अभिनंदन. म्हणजे त्यांचं वृक्षारोपण जे आहे हा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला त्याबद्दलच त्यांचं अभिनंदन आहेच. पण झाडाच्या सावलीमध्ये यांनी वाचावं अशी त्यांची इच्छा आहे, म्हणून त्याला जोड म्हणून वाचन संस्कृतीसाठी त्यांनी झोकून घेतलेलं आहे. या दोन्ही उपक्रमाबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी आहे. आणि एक आर्टिकल वाचलं एवढं मोठं, तुम्हाला वाटेल की ही परमिशन दिली कशी एवढं मोठं आर्टिकल, कारण तुम्ही वाचत नाही. मोबाईल सरळ सरळ दिसतो, पण वाचन संस्कृती लोक पाहून राहिलेली आहे. तर तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी तिनं मेहनत घेऊन इथं आर्टिकल लेख वाचलेला आहे, त्यापासून प्रेरणा घ्या आणि तुम्ही त्याचं वाचन करा अशी इच्छा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथे थांबवतो. धन्यवाद.